तीर्थक्षेत्र आळंदी संपूर्ण हिंदुस्थानातूनच नव्हे तर जगभरातील भाविकांनी शनिवारच्या कार्तिकी एकादशी निमित्त आळंदीत मोठी गर्दी केली। श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 730व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पारंपरिक कार्यक्रमात हरिनामाचा अखंड गजर सुरू असताना आळंदी भक्तिमय वातावरणात रंगली। दरम्यान गोविंद महाराज केंद्रे संस्थान येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात मंदिराचे कार्यकारी विश्वस्त थोर समाजसेवक नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचा संस्थेच्या वतीनं फेटा बांधून वारकरी वस्त्र श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज, उत्तराधिकारी विष्णू महाराज केंद्रे, संस्थाचे व्यवस्थापक भारती नवनाथ जाधव, दैनिक समर्थ गावकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर, लामखेडे मामा, माजी नगरसेवक मनोहर दिवाने आदी मान्यवर उपस्थित होते। पेपर आले होते, त्याची मिसेस नयनाबेन पण आली होती आणि गावकरी पण आले होते, पण ट्रॅफिक भरपूर होती। एक डॉक्टर त्याचे नाव है विश्वासराव हर ध्यान रखो आरोटे जी। पूरा गावकरी गाँव गाँव जाता है, उसका मालिक है और वो भी आते वर्ष को वचन दिया है टाइम से आ जाएंगे और आपके इधर कार्यक्रम भी करेंगे। और वो आखा भारत में देते हैं, मेरे पास कुछ नहीं कुछ देते हैं, लेते नहीं किसका। तो पेपर चलाते हैं मगर लेने का काम नहीं करते हैं, देने का काम करते कुछ नहीं कुछ। अभी भी सामने से ऑफर किया चाहते वर्षों में कुछ लाऊंगा, और लावे की न लावे बात नहीं है, मगर उनका संदेश सुनने का है। जैसा मैं कल बताया कि हमारा समाज को आगे लाना है तो सबरी माता नहीं लाएगी, सबरी माता का नाम लेना जरूरी है, मगर शिक्षण लाएगी। तो जितना शिक्षण बढ़ेगा उतना हमारे भक्त लोग मजबूत होगा, उनके बच्चे शिक्षण लेंगे तो हमारे भक्त लोग मजबूत होगा। इसलिए कोई सीख लेके जाने का घर में, और दूसरा वसन में पीछे रहने का। कोई घर में वसन नहीं होना चाहिए। कोई हमारी मावली, क्योंकि मावली को मातृदेव भव है, तो कोई मछली नहीं घसना चाहिए। उसके लिए मंकी घस दो, कोलगेट घस दो और कुछ घस दो, और मछली अपने घर में हम घसेंगे तो हमारे बच्चे घसेंगे, उसमें कुछ कम नहीं है। ये हमारे नगर से 40 वर्ष से मेरे पीछे पड़ा है। दर वर्ष को नाके पे आता है लेने को, मेरा तो पास होता है, फिर भी वो आता है जान बूझ के मुझे चांस मिलता है, मैं चांस देता हूँ। हर ध्यान रखो, अपने घर में कोई वसन नहीं किए, और सब बच्चे शिक्षा लेना चाहिए। उसके लिए हमने बॉल पेन भी दिया है, और जो महिला साड़ी के बिगड़ बाकी है उनका साड़ी भी लेके जाना था। तो फिर से हमारे नगर सेवक मनोहर दीवाने आए, और साथ में गाँव करके मानक में डॉक्टर बताया ना, डॉक्टर विश्वास राव जी गाँव गाँव मेरे साथ घूमते हैं, और मैं तो देता हूँ, मेरा धंधा ही है, और वो भी देते हैं, उनका भी धंधा है। और भगवान से पर मार के देगा, मैं कार्य से क्या करता है। जय भगवान, जय सबरी माता, जय सबरी माता, जय भगवान। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आज ज्या नगरीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी संपूर्ण हिंदुस्थानातून भाविक भक्तगण या ठिकाणी येतात आणि आपल्या माऊलींच्या दर्शनासाठी प्रत्येकजण या ठिकाणी उत्सुक असतो। खरं तर ज्यांच्याकडे दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असं सुरेख संगम असणारे हिंदुस्थानाचे समाजसेवक, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये दान धर्म करत असताना तो दान धर्म कशासाठी केला पाहिजे हा उदात्त हेतू त्यांच्या मनामध्ये आहे। ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये 70 ते 80 हजार मंदिरं 365 दिवस 24 तास असा दान धर्म करण्याचं स्वप्न ज्यांनी बाळगलं ते नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला। या ठिकाणी मला माहिती मिळाल्याप्रमाणे 14 वर्षापासून या ठिकाणी आपली दिंडी येते, आणि ही दिंडी येथे आल्यानंतर आपल्या पावनभूमीमध्ये आणि आपल्या बंगल्यामध्ये या ठिकाणी नामस्मरण केलं जातं। आणि ते नामस्मरण करत असताना या दिंडीचा जो संकल्प आहे तो संकल्प सिद्धीत जावो। मला खरं रात्री यायचा योग त्यांच्यामुळे आला होता, पण मी लेट झालो। असो, पुढील वर्षी या दिंडीसाठी या ठिकाणी जे काही देण्याचं भाग्य परमेश्वराने मला देवो ते शक्यतो या ठिकाणी आल्यानंतर पहिली जी पंगत असेल ती पंगत ही माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आपल्याला दिली जाईल। मी त्या दिंडीचा त्या दिवशी तुमच्याकडे दिला जाईल। आताच बाबांनी सांगितलं, खरं तर दातृत्व असावं लागतं, कारण दान धर्म केला तर तो दुःखीने मिळत असतो। म्हणून मी देखील एक आदिवासी भागातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वत रांगांमध्ये आदिवासी भागातील माणूस आहे।
पण मी एक पत्रकार असून देखील पत्रकारिता हा समाजसेवेचा एक आदर्श म्हणून पाहिला जातो. आपली भेट, आपले आशीर्वाद आमच्यासारख्या पामराला प्राप्त झाले. पुनश्च एकदा सर्व वारकरी बंधूंचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराज. आज या ठिकाणी जय भगवान जय भगवान जय भगवान हे जे सेवा करणारे समाजरत्न नानजीभाई किमजीभाई ठक्कर, ज्येष्ठ पदावर आरोपी साहेब, तसेच त्यांचे सहकारी फुलफोगर साहेब, तसेच सर्व या शबरी मातेचे आलेले सर्व सेवक दिंडी, या ठिकाणी मला असं माहिती आहे की मी ज्यावेळेस बंगला उभा आपला झाला स्टेटचा, तेव्हा स्टेटने परवानगी दिली आपल्या शबरी मातेला दिंडीला. तेव्हापासून आपण या ठिकाणी सर्वजण येतात. स्टेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्टेटने आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी मंदिराचं काम उभारण्याचं हातात घेतलं आणि 31,31,31,101 अशा प्रकारची योजना, एवढं मंदिर इतिहास घडवला आणि कळस सुद्धा त्यांच्या हातूनच लागणार असं माझं मन सांगतंय आणि तो इतिहास ते घडवणारच. मी त्यांच्याबरोबर सुद्धा गेले 15 वर्ष झाले फिरतो, गावोगावी जातो. प्रत्येक गावामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराला मार्बल, फरशी, मूर्ती आणि जे काही लागत असेल ते साहित्य ते त्यांच्याकडून मिळतं. तसंच व्यसनमुक्तीचं कार्य प्रत्येक गावामध्ये त्यांचं चालू असतं. व्यसनामध्ये ज्या लोकांना जे काही आरोग्यासाठी लागतात त्यांचे हॉस्पिटल आहेत, त्यामध्ये शरीराचे जे काही अवयव आहेत किंवा जे काही घडतात जे भारी ज्या माणूस खर्च करू शकत नाही ते त्यांच्याकडून विनामूल्य होतं. अशा प्रकारचं त्यांचं या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर फिरतो, मला सर्व माहिती आहे. आणि आळंदीमध्ये जे काही लागतं ते सुद्धा ते माझ्या मार्फतच देतं. असो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या दिंडीला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि दरवर्षी आम्ही येतो. धन्यवाद धन्यवाद. एकादशीचा महत्त्वाचा दिवस आहे आणि या महत्त्वाच्या दिवशी आणि आमच्या संस्थेला भेट देण्याकरता डॉक्टर महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष, युनियनचे अध्यक्ष आरोटे साहेब आणि आमच्या संस्थेचे आधारस्तंभ, आमच्या संस्थेवर वटवृक्षासारखी छाया धरणारे धर्मवीर आणि दानशूर दातृत्व असणारे आमचे नानजीभाई किमजीभाई ठक्कर साहेब हे यांच्या आणि आश्रयाखाली चाललेला कार्यक्रम आणि तेही स्वतः या ठिकाणी भेट देण्याकरता आली. आजच्या या दिवशी हजारो लोकांना अन्नदान, 8 दिवस अन्नदान, 2 टाईम, दुपारी संध्याकाळी दोन्ही टाईम लोकांची व्यवस्था केली जाते. रोज दुपारी 3,000 लोक, संध्याकाळी 3,000 लोक जेवत आहेत. जेवणासाठी लागणारे जे पक्वान्न आहेत ते जागेवर बनवल्या जातात. वेगळे वेगळे पक्वान्न बनवून त्यांना आणि वारकऱ्यांना खाऊ घातले जातात. रोज सकाळी कीर्तन, संध्याकाळी 4 ते 6, सकाळी 10 ते 12, रात्री संगीत भजन, पुन्हा हरिपाठ, पुन्हा प्रवचन असे इत्यादी कार्यक्रम, भरगच्च कार्यक्रम होतात. आणि आम्हाला आनंद आहे या पत्रकार महासंघाचे, महाराष्ट्रीय पत्रकार महासंघाचे आरोटे साहेब इथं सदिच्छा भेट देण्याकरता आल्यानंतर आम्हाला आनंद झाला आणि त्यासाठी आमच्या केंद्रीय महाराज संस्थेतर्फे आणि दानशूर दातृत्व नानजीभाई ठक्कर साहेब यांच्यातर्फे आणि आरोटे साहेबांचा थोडासा सन्मान करण्याचा योग आला आणि अशीच त्यांच्यावर माऊलींची कृपाछत्र असू द्यावं अशी माऊलींच्या चरणी, केंद्रीय महाराजांच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मी दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72, तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.